अमरावती जिल्ह्यातील पंचायत समिती चांदूर रेल्वे अंतर्गत धोत्रा जावळा या गावातील भाजपा पक्षाचे खंबीर नेते सोमेश्वर गोंडाने यांनी पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी खंडारे यांना गत 3 वर्षापासून गावातील मेन चौकामध्ये तसेच बौद्ध विहार जवळ तसेच सार्वजनिक ठिकाणी लोखंडी बेंच देण्यात यावे यासाठी मागणी केली होती। यांच्या प्रयत्नाला यश आले। तसेच गावामध्ये असलेले पुरातन काळात असलेले नाग मंदिर हे उघड्यावर असल्याने त्या ठिकाणी मंदिर व्हावे तसेच पांढर रस्ते व धोत्रा या गावातील खोराड नदी पासून पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे भीतीचे वातावरण असल्याने येथील नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी संरक्षण भिंत व्हावी यासाठी आमदार प्रताप अडसळ यांच्याकडे मागणी करण्यात आली असून समाज मंदिराचे जसे बांधकाम झाले तसेच धोत्रा गावातील नागरिक मंदिर व खोराड नदी व पांढर रस्ते संरक्षण भिंतीच्या प्रतीक्षेत असून हे काम पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे। तेव्हा पंचायत समिती चांदूर रेल्वेचे उपसभापती शुभांगी खंडारे यांनी धोत्रा या गावाला लोखंडी बेंच दिले व प्रताप यांच्यामुळे झालेले समाज मंदिर त्याबद्दल भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बूथ प्रमुख सोमेश्वर गोंडाने, चैतन गोंडाने, युवा मोर्चा तालुका कार्यकारिणी किसनराव मेश्राम, सोमेश्वर गोंडाने, लक्ष्मण मेश्राम, रमेश मेश्राम, जानरावजी गोंडाने, नामदेव गोंडाने, किसना मारबदे, ज्ञानेश्वर गोंडाने, सुरेश उके, संदीप उके, मारुती कांबळे, सुरेश केवट, संतोष गोंडाने, वाल्मिक कांबळे, रमेश कांबळे, अशोक गोंडाने, दिलीप कांबळे, रामकृष्ण मेश्राम, रमेश दाळे, अरुण गोंडाने, पंकज श्यामकुवर, गौतम गजबिये आणि सौरभ शिंगाडे यांच्यासह गावातील नागरिकांनी उपसभापती व प्रताप अडसळ यांचे आभार मानले। प्रदीप रघुते, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नांदगाव खंडेश्वर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।